चांगली गोलंदाजी कैवल्य पाटील ज्याने मोठमोठ्या स्पर्धा मोठमोठ्या संघांकडून प्रोफेशनल संघाकडून खेळलेले आहे. जवळपास महाराष्ट्र दौरा, कर्नाटक दौरा त्यांनी केलेला आहे आणि एक खूपच चांगल्या दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील आपला डंका त्यांनी मिरवला आहे. त्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मोठमोठ्या टुर्नामेंट्समध्ये जाऊन त्याने जुचंद्र गावाचं नाव, वाकीपाडा गावाचं नाव रोशन केले. त्याबद्दल खरंच चांगला खेळ आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र करून मोहन रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय आणि खरंच मोहन रवींद्र पाटील यांचं नाव घेतलं तर मुख्यमंत्री चषकाची आठवण होते. 10 वर्षांपासून खूप चांगल्या पद्धतीने आयोजन ते करतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निखिल पाटील येतोय, झेल स्वीकारतोय, बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन. 2 गडी बाद झाले आहेत. 2 मोठमोठे हादरे. अनिल स्पोर्ट्स सावंत संघाला आता कुठेतरी विचार करावा लागेल, थांबावं लागेल, कारण मात्र वारंवार कैवल्य हादरे बसवतोय, कैवल्य आपला क्लास दाखवतोय. तर यानंतर सामना असेल तो म्हणजेच जय बजरंग कारेवली विरुद्ध साई स्पोर्ट्स कारभाव. या पुढीलचा सामना असेल जय बजरंग कारेवली विरुद्ध साई स्पोर्ट्स कारभाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 4थ्या षटकामध्ये आमच्या टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय प्लीज. खूप चांगले जुचंद्रचा हिरा म्हणून ओळखला जाते कैवल्यला, कारण खूप चांगला खेळ दिनेश चौगुले ओळखत असतील की अप्रतिम दर्जाचा खेळ त्याचा राहिलाय. पुढच्या आठवड्यात कोलकाताला खेळायला जाणार आहेत कैवल्य. तर खरंच असे खेळाडू आपल्या परिसरामध्ये असणं आम्हाला देखील अभिमानाची गोष्ट आहे. जसं भिवंडी परिसरात शेकडो प्लेअर म्हणेन मी दिनेशजी, कारण मी इंटरव्ह्यू घेता घेता अक्षरशः थकून गेलो, पण खेळाडूंची यादी काही संपली नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तुमचा खेळ चांगला राहिला तर तुमचं नाव देखील अदबीने इज्जतीने पंचक्रोशीमध्ये घेतलं जाते, तालुक्यामध्ये घेतलं जाते, जिल्ह्यामध्ये घेतलं जाते. ऑन अ हॅट्रिक मिस्टर कैवल्य. डिफेन्स केलं जाते, हलका त्याने पुश केलं जाते, एक जेंटल पुश, चेंडू कव्हरच्या क्षेत्रात अडवला जाईल आणि आता मात्र दबावाच्या नंतर ही एक धाव धावफलकामध्ये जोडण्यात आले आणि आता धावफलक सुरू झाला आहे. तो म्हणजेच अमित स्पोर्ट्स सावंत संघाचा आता कुठेतरी संयम पाहायला मिळतोय. फलंदाज कैवल्य पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पडल्यानंतर वळण घेतोय. खूप चांगल्या पद्धतीने हा दमखम आहे कैवल्याचा, कारण त्याचा हा क्लास आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तो गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करण्याची ऍक्शन सुद्धा विचार करण्यासारखे. समोरील फलंदाज देखील विचार करतोय, कारण तो चेंडू हाताळणी करताना हलकासा बाउन्स घेतो हातामध्ये आणि त्यामध्ये कधी कधी लक्ष विचलित होते कुठल्याही फलंदाजाचं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पाहूया. शरीराचा वेध घेतलाय की बॅटचा संपर्क झालाय, पंचांचा इशाराची वाढ. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. 1 धावाची वाढ लेग बॉयच्या स्वरूपात. धावसंख्या झाल्या 2. एक चांगली आक्रमक सुरुवात करतोय तो म्हणजे द ग्रेट मराठा जुचंद्र. हा संघ जबरदस्त प्रदर्शन भिवंडी तालुक्यामध्ये येऊन करतोय. कैवल्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 आणि धावसंख्या झाले अमित स्पोर्ट्स सावंत संघाची 2. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. षटक संपते पहिलं यशस्वी षटक म्हणायला हरकत नाहीये कैवल्यचं. आणि अशा पद्धतीने अनिल स्पोर्ट सावंत संघाची धावसंख्या झाली आहे 2 गड्याच्या मोबदल्यानंतर 2 धावा. जवळपास आजच्या दिवसातल्या हा पहिल्या षटकाचा निच्चांक म्हणू शकतोय. आता मात्र या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल, कारण अजूनही संधी आहे अमित स्पोर्ट्स सावंत संघाकडे. कारण आता 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणार आहे, तर अजूनही संधी आहे अमित स्पोर्ट्स सावंत संघाकडे धावा जोडण्यासाठी. जर या दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या किंवा 12 ते 15 धावा आल्या तर पुन्हा एकदा दबाव मात्र आपल्या संघाकडून काढू शकतोय अमित स्पोर्ट्स सावंत संघ. चला प्लीज टीम मीटिंग नको मित्रांनो, तुम्हाला 3 षटकानंतर पाण्याची व्यवस्था केली जाईल, तोवर तुम्हाला एकत्रित होऊ नका मित्रांनो, कारण आयोजकांकडून ही सूचना आली आहे. आजच्या दिवसाचा आम्हाला शेड्यूल कंप्लीट करायचंय. शेवटचा सामना 2 षटकांचा खेळला गेला तर वाईट पटून घेऊ नका प्लीज, कारण आम्हाला कोणाला पेनलाइज करायचं नाही, कारण ही स्पर्धा एक मानाची स्पर्धा आहे आणि मानाच्या स्पर्धेमध्ये मात्र सर्व काही नियमानुसार चाललं पाहिजे. जर नियमानुसार चाललं तर मात्र दिलेल्या कार्यक्रमानुसार प्रत्येक सामने हे 5-5 षटकांचे होतील. कारण आम्ही पहिल्या सामन्यापासून विचार करतोय, एक डाव कंप्लीट करायला 35 मिनिटं लागत आहेत. कदाचित या 5-5 मिनिटाचा भुर्दंड तुम्हाला दुसऱ्या फेरीत किंवा तिसऱ्या फेरीत बसला जाऊ शकतो, याची नोंद घ्या प्लीज. नवीन गोलंदाज हितेंद्र पाती, ज्याने जवळपास 23 मालिकावीरचे पुरस्कार गेल्या हंगामामध्ये पटकावले आहेत. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे. 6 विकेट एका डावामध्ये त्याने घेतले आहेत.
तर एक कमालीचा अष्टपैलू खेळाडू हितेंद्र. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मयूर. मयूर याच्यावर मात्र आता विश्वास ठेवावा लागेल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न झाला होता. इनसाइड एज लागते. धावचीची संधी होती पण आता मात्र ओव्हरच्या स्वरूपात दुसरी धाव येईल का? धोका होऊ शकेल. पंचांकडे लक्ष वेधलं जाईल. नॉट आउट. 2 धावा ऍड केल्या जाईल. धावसंख्या 2 पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजे 4. मयूर एक आक्रमक फलंदाज आहे अमी स्पोर्ट्स सावंडे संघाचा. तर मयूरला थांबावं लागेल. चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी कारण आता मात्र या डावावर अधिराज्य गाजवतोय द ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ. जशी गोलंदाजी कैवल्यने केली होती तशीच गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न हितेंद्र करतोय. पुन्हा एकदा हितेंद्र पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मयूर. धावसंख्या झाले 4. आदरणीय सन्माननीय श्रीयुत गिरीश पाटील जे सावंदे यांना विनंती करतोय VIP डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचे. आदरणीय सन्माननीय श्रीयुत गिरीश पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडू निघून जात आहे. थर्ड बॅन सीमा रेषा पार. षटकार. तर अजून एक रेकॉर्ड आहे मयूरचा. जसा हा षटकार आलाय तसा एक रेकॉर्ड देखील आमच्यापर्यंत पोहोचलाय. 29 धावांची गरज असताना त्या धावा चेस केल्या 6 चेंडूंमध्ये मयूरने. तर हा देखील सावंदेच्या खेळाडूचा एक रेकॉर्ड आहे. तर मित्रांनो हे रेकॉर्ड लक्षात ठेवण्यासारखे असतात. तुमचा आजचा खेळ जर चांगला राहिला तर तो आजचा खेळ 10 वर्षानंतर देखील कुठल्या तरी स्पर्धेमध्ये घेतला जाईल. म्हणून आजचा खेळ कसा चांगला राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. चला वेळ जास्त वाया घालू नका मित्रांनो. धावसंख्या 6 पुढे सरकले. धावसंख्या झाले 10. 10 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. हितेंद्र थोडासा मागणा ठरतोय. तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करेल का? तिसऱ्या चेंडूवर व्हेरिएशन करेल का? आता पाहायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला गेलाय. दुखापत झाली नसेल अशी आपण अपेक्षा ठेवूया कारण क्रिकेट हा खेळ आहे तो आपण मैत्रीपूर्ण वातावरणात खेळला तर तो एक चांगला खेळ म्हणला जाऊ शकतो. आता मात्र वेगवान चेंडू होता. शरीराचा वेध घेतला गेला. पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल झाला. जास्त दुखापत झाली नसेल आपण याची अपेक्षा करतो. या पंचांनी जातीने लक्ष द्यायचंय. येस इज फिट. खेळू शकतोय तो कारण आता गरज आहे मयूरची. कारण जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही एक शेवटच्या षटकावर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे आणि आता मात्र त्याने तो विक्रम मी कसा बनवलाय का बनवलाय त्याचं परिपूर्ण उदाहरण मैदानात दाखवत आहे. धावसंख्या झाले ती म्हणजेच 10. हितेंद्र खूप चांगला कमबॅक द ग्रेट मराठा संघासाठी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताळला गेला होता. हलकासा आत वळणारा चेंडू होता. पंचाच्या माध्यमातून मात्र खूप चांगलं निरीक्षण केलं गेलं आहे आणि प्लीज अपील करू नका मित्रांनो कारण हे पंच जे आहेत कमिटीने खूप विचारपूर्वक अनुभवी पंचांना या सामन्यांसाठी बोलवलेलं आहे आणि ते अनुभव चांगल्या पद्धतीने वापरत आहेत आणि अचूक निर्णय देत आहेत. धावसंख्या झाले 10. पुन्हा एकदा हितेंद्र पंचांच्या डावीकडून. पिच होता. खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केला. चेंडू इंटू द गॅप निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा आल्या आहेत. धावसंख्या 4 पुढे सरकेल. धावसंख्या 14 झाले. आता मात्र हे 2 चौकार जे आलेत पहिल्या षटकामध्ये 1 या षटकामध्ये 1 तर ते मात्र महत्वपूर्ण भूमिका ठरणार आहे कारण आता या 4 धावांनी धावफलक पुढे जाऊन सरकलाय 14 वर. मी म्हणालो होतो की या षटकामध्ये धावा यायला हव्यात आणि त्या धावा येत आहेत. अजूनपर्यंत 1 चेंडू शिल्लक आहे. हितेंद्र थोडासा मागणा ठरतोय. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 12 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि आता कुठेतरी द ग्रेट मराठा संघाला विचार करायला लावलाय फलंदाज मयूरने कारण मयूरने आता वैयक्तिक त्याच्या धावांचा विचार केला तर 13 धावा वैयक्तिक 12 धावा त्याने आपल्या संघासाठी सोडल्यात. म्हणू शकतोय की मयूर एका कुठल्या लेवलचा फलंदाज आहे. आता कुठेतरी हितेंद्र याला कानमंत्र दिला गेलाय. अनुभवाचा वापर केला गेलाय. आता पाहूया हा अनुभव जो शेअर केला गेला हितेंद्रचा तो अनुभव आता हितेंद्रच्या कामाचा येतोय का. चला घाई करा मित्रांनो. वारंवार विनंती असेल घाई करा कारण आम्हाला आजचा शेड्यूल आजच कंप्लीट करायचंय. धावसंख्या 14. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकला. गोलंदाजी मार्कवर हितेंद्र. स्ट्राईकवर बॅट्समन उजव्या हाताचा मयूर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांचा षटकार येते. थँक्यू.
चला चला प्लीज, हर्डल नको चला, घाई करा, नवीन गोलंदाज लवकर पाठवून द्या. पहिलं षटक जे कैवल्यने हाताळलं होतं त्याचं मात्र अक्षरशः पाणी झालंय, कारण आता 2 षटकानंतर धावसंख्या झाले 20, धावगती झाले 10ची. जर याच धावगतीने खेळ झाला तर 50-55 पर्यंत मजल मारू शकेल अमित स्पोर्ट्स सावंद्या संघ. स्वयंसेवकांनी चेंडू कलेक्ट करायचा आहे, सीमारेषेच्या बाहेरचे चेंडू आहेत, आमच्याकडे आणून द्यायचं आहे प्लीज. खूप चांगलं नियोजन आहे आणि या नियोजनाला मात्र या गावकऱ्यांनी, मानपाडा म्हणा किंवा वडूनवगर म्हणा, या सर्व गावकऱ्यांच्या मदतीने, वडूनवगर ओके, वडूनवगर या ग्रामस्थांच्या वतीने खूप चांगलं सहकार्य मिळालंय. तर मित्रांनो, सर्वांनी मिळून सहकार्य करायचं आहे, तर सहकार्याने मदतीनेच एक चांगली स्पर्धा साकारली जाऊ शकते. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं. कैवल्य पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच विशू. चला घाई करा प्लीज. आपण जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला, 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला तैनात केले गेलेत. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीचा बॅट अँड पॅड मधला चेंडूला बॉटमचा चांगला वापर. निखिल चेंडू अडवे लॉंग ऑनच्या क्षेत्रात, दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. मला असं वाटतंय की 1 धाव रोटेट केले असं म्हणायला हरकत नाहीये, कारण मयूरची बॅट लागल्या. चेंडू ठेवायचा प्लीज, पंचांना विनंती करतो तो चेंडू तुमच्याकडे ठेवून द्यायचे. चालू मॅच बॉल आहे, ओके, मॅच बॉल आपण कंटिन्यू करणार आहोत. अशा रीतीने या एका धावाची मदतीने धावसंख्या 21 झाली आहे. खूप सारे उलटफेर या डावामध्ये पाहायला मिळतात. पहिला डाव मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकला होता, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमालीचा कमबॅक केला सामान्य संघाने. आता या तिसऱ्या षटकामध्ये कुठला संघ अव्वल ठरतोय ते पाहणं गरजेचं असेल. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मयूर, ज्याने कमालीची फलंदाजी आतापर्यंत केली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय. हितेंद्र झेल घेण्यासाठी खाली येतोय, झेल स्वीकारतोय. महत्वपूर्ण फलंदाज मयूर बाद. थँक्यू. यापुढील सामना असणार खारबाव संघाचा कर्णधार आलेला आहे, तर कारिवली संघाचा कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची नोंद करायची प्लीज. जय बजरंग कारिवली संघाचा कर्णधार आला असेल, ऑफिशियल कॉल असेल आणि ऑफिशियल एंट्री करायची आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस, कारिवली संघाचा देखील कर्णधार आलेला आहे. तर हा महत्वपूर्ण हादरा होता सामंत संघाला. मयूरच्या स्वरूपात जो बल्लांदाज बाद झाला सतीश, एक अप्रतिम खेळाडू आहे सतीश. आता सतीशला मात्र तशी कामगिरी आजच्या दिवसात या सामन्यामध्ये करावी लागेल. स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच विशू आणि नॉन स्ट्राईकला असेल सतीश. कैवल्य पुन्हा एकदा आपला क्लास दाखवताना वेगवान चेंडू हाताळला गेला होता. खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय या तिसऱ्या षटकामध्ये द ग्रेट मराठा संघ. धावसंख्येला आता अंकुश बसवण्याचं काम करतोय तो म्हणजेच कैवल्य, कारण दुसऱ्या षटकामध्ये धावा खेचल्या होत्या सावंत संघाने. आता पुन्हा एकदा गतिरोधक बसवला जातोय कैवल्यकडून. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते विशूसाठी. शॉट ऑफ लेन पुल केलं जातं, इनटू द गॅप निघून जाईल, सीमारेषा पार, खणखणीत षटकार. थँक्यू. तर फलंदाजी करताना सर्वात सोपा चेंडू म्हणायचा झाला तर मी फुलर लेंथ म्हणणार नाही, मी म्हणेन की शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू सर्वात सोपा चेंडू आहे, कारण तितका वेळ मिळतो, तुम्हाला वेळ मिळतो आणि चेंडूची फ्लाईट मिळते, म्हणून तुम्ही फुल किंवा हुक व्यवस्थित कन्वर्ट करू शकताय. आणि हा खूप चांगला फटका 6 धावांचा, धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वर. पुन्हा एकदा मोठा फटका सीमारेषेच्या बाहेर जाईल, बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा विचार केला कैवल्यने फक्त धावा खर्च केल्या होत्या त्या म्हणजेच 2, पण आता 2 षटकार आले आहेत आणि आतापर्यंत धावा खर्च केल्यात ते म्हणजेच 13 चेंडू फेकून झाले. त्या तिसऱ्या षटकातले 5 संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे 33 धावा. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. खूपच चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. फिंगर रोल केले गेले होते, आता मात्र हा झेल होऊ शकला असता, पण मात्र खूप जास्त लांब लँड झाला चेंडू. अशा रीतीने 1 धाव ऍड केली जाईल
धावसंख्या एकने पुढे सरकून आकडा गाठले तर म्हणजे 34 धावा. 3 षटकानंतर 34 धावा. संदेश सर, पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या, त्यानंतर 2 षटकानंतर 20 धावा झाल्या आणि आता 3 षटकानंतर धावा झाल्या ते म्हणजे 34. खूप चांगलं परिवर्तन पाहायला मिळते. मी असंही म्हणेल की अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. इथून आता मात्र 20 ते 25 धावा येणं खूप गरजेचं झालं आहे, ते म्हणजे अमित स्पोर्ट्स सावंदे संघाला. कारण की द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे मनीष पाटील. येस डेफिनेटली, कारण आम्ही त्यांचा खेळ पाहिलेला आहे. पण आताच्या त्या क्षणाचा विचार केला तर गोलंदाजी थोडीशी सुमार झाली या दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये. आता पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल, कारण खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय तो म्हणजे विशू. आणि सतीश हा देखील एक चांगला फलंदाज आहे, जो आता अजूनपर्यंत त्याने एकही चेंडूचा सामना नाही केलाय. मी साई स्पोर्ट खारबाव संघाला विनंती करतोय की आपण आल्याची नोंद करून घ्यायची. सर्वप्रथम साई स्पोर्ट खारबाव आपण आल्याची नोंद करून घ्यायची. आपण सतीश अतिशय जबरदस्त हा क्रिकेटर आहे, अजूनही चेंडू खेळलेला नाहीये. आता एक चांगली साथ देतोय विशू आणि 2 षटकार देखील लगवलेला आहे त्याच्या अगोदर. सरपंच चषक व भिनार एवई संघासमोर 14 चेंडूमध्ये 53 धावा केल्या सतीशने. त्यानंतर स्वराज्य चषक खार्डीमध्ये काजल स्पोर्ट्स पूर्णा विरुद्ध 17 चेंडूंमध्ये 50 धावा केल्यात. हे सगळे रेकॉर्ड आहे. अर्धशतक खेळी करणारा फलंदाज आहे सतीश. अगदी बरोबर. साई स्पोर्ट खारबाव संघ आपले टी शर्ट आपण घेऊन जायचंय, गणवेश घेऊन जायचं पूर्ण. नवीन गोलंदाज येतो तो म्हणजेच प्रितेश. यावेळेस ऑफ ड्राईव्ह केले जाते, चेंडू बघते तो म्हणजेच लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फंबल होतंय, पण मात्र एकाच धावेवर समाधान व्यक्त केले जाते. धावसंख्या की नाही पुढे सरकेल. धावसंख्या झाली 35 धावा, 35 रन्स. आणि आता मात्र सतीश या खेळपट्टीवर आलाय आणि प्रितेश आता याच्यावर एक जबाबदारी असणार आहे, कारण 3 षटकानंतर 34 धावा समोरील संघाने कुठल्यानंतर आता मात्र या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्यासाठी विश्वास दर्शवलाय कर्णधाराने. तो विश्वास पूर्ण करतोय का पाहायचंय. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलं जाते, चेंडू बोते लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. मितेश धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर बॅट्समन असेल तर म्हणजेच विशू. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, खूप चांगलं एलिव्हेशन, आडव्या पाटीला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, खूप चांगल्या पद्धतीने झेल स्वीकारतोय आणि अजून एक हादरा बसतोय तो म्हणजेच अनिल स्पोर्ट सावंते संघाला. शिकलेली नव्हती का नमंदबाई अडाणी होती का नमंदबाई शिकलेली नव्हती का अडाणी होती का. थँक्यू. चला प्लीज परत मागे या मित्रांनो. जास्त चेअरिंग करा, पण मात्र वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या, कारण अजूनही आजच्या पहिल्या फेरीतला हा 3रा सामना चालू आहे. अजून पहिल्या फेरीतला 4था सामना कंप्लीट होऊन दुसऱ्या फेरीतले 3 सामने आम्हाला पूर्ण आजच्याच दिवशी करायचे आहेत. तर तुम्हाला देखील माहीत असेल की किती दबाव असतो कुठल्या या स्पर्धक जे आयोजक असतात त्यांना दबाव असतो. 5-5 ओव्हर कंपल्सरी आम्हाला खेळवायचे. प्रयत्न आमचे प्रामाणिक आहेत, तर तुमच्या सहकार्याची अपेक्षा असेल. मितेश यावेळेस मात्र यशस्वी होतोय. धावसंख्या झाली ते म्हणजेच 36 धावा. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल सतीश. खोलवर टेपाचा चेंडू होता, वाईड यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. अप्रतिम गोलंदाजी, खूप चांगला कमबॅक द ग्रेट मराठा संघाचा म्हणेल, कारण सतीश सारख्या आक्रमक फलंदाजाला अजूनपर्यंत खेळपट्टीवर उभं ठेवलंय. खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. धावसंख्या झाले ती म्हणजे 36. चेंडू फेकून झालेत या 4थ्या षटकातले 4. मितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर असेल बॅट्समन सतीश. ओपिच होता, बॅटच्या टोला लागतोय, चेंडू होते तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑनला. 1 धाव मिळते. धावसंख्या इकडे पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजे 37 धावा. आता या षटकामध्ये मात्र म्हणावी तशी फलंदाजी होत नाहीये की गोलंदाजी चांगली आहे, या 2 गोष्टी आहेत. पण मला तर असं वाटतं की गोलंदाजी चांगली होते. मितेश आतापर्यंत 5 चेंडू त्याने फेकलेत आणि 3 धावा खर्च करतायत. शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकातला. कमबॅक करावा लागेल अमित स्पोर्ट्स सावंते संघाला, कारण मात्र दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये धावा ज्या कुठल्या आहेत तो कुठल्या तरी फ्लो आहे धावांचा तो कमी झालाय. 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू. मितेश गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईकवर असेल गोवर्धन. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला जातो. धावचीची संधी आहे, पाहूया यावेळेस पंचांचं पोट आकाशाकडे आणि परतावा लागेल गोवर्धन या फलंदाजाला.
थँक्यू. लास्ट ऑफिशियल कॉल फॉर साई स्पोर्ट्स खारबाव अँड जय बजरंग कारिवली दोन्ही संघांना ऑफिशियल कॉल. आयोजकांशी भेट घ्या आणि टी शर्ट कलेक्ट करा मित्रांनो, कारण टी शर्ट घालून तुम्हाला टी शर्ट परिधान करून तुम्हाला खेळायचं आहे. ऑफिशियल एंट्री करा आणि लगेचच टी शर्ट परिधान करा. कर्णधारांनी तयार राहायचं. आपण लगेच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. तर संदेशजी, दुपारचं सत्र आहे. कालच्या दिवसात पाऊस पडत होता, निराश तुम्ही देखील झाले असाल, निराश आम्ही देखील झालो होतं, आणि आज मात्र ऊन असून देखील खूप बरं वाटतंय. तर आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहिलाय? आजचा दिवस अतिशय सुंदर राहिला आहे आणि सकाळपासून टफ इन्काउंटर पाहतोय आपण आणि अतिशय चांगले चांगले सामने आज आपण पाहायला मिळालेले आहेत. जरी कालचा दिवस फुकट गेला मात्र तोच दिवस आज इथं भरून काढलाय मी, असंच मी म्हणेल, कारण की एक चांगली लढत सुरू आहे ग्राउंडमध्ये. वेलकम सुजित नाईक, विकेट किपर बॅट्समॅन, आपलं हार्दिक स्वागत आहे. चला, नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे अशोक. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच निलेश. नॉन स्ट्राईकला सतीश. धावसंख्या झाले ते म्हणजेच 37. फुलवर लाईनचा चेंडू होता, अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. बर्ड ऑफ लॉंग ऑनला कैवल्य चेंडू अडवेल. तोवर एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेशन इज कंपल्सरी या षटकामध्ये म्हणू शकतोय, कारण सतीशने अजूनपर्यंत हात खुले केले नाही आहेत आणि त्याच्याकडे 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ते म्हणजेच 38 धावा. पुन्हा एकदा अशोक, राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, व्यवस्थित एलिव्हेट करता आला नाही. चेंडू मात्र वळतोय तो म्हणजेच कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेट होते. अशोक मात्र आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय द ग्रेट मराठा संघासाठी. धावसंख्या इकडे पुढे सरकून झाले ते म्हणजेच 39 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अशोक, राईट आर्म ओव्हर. वेग बघा, प्रचंड वेगाने चेंडू हातात आहेत. अक्षरशः फलंदाजाला फुंकर घालून हा चेंडू निघून जातोय. परफ्यूम डिलिव्हरी आपण म्हणू शकतोय. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 39 वर. द ग्रेट मराठा संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करीन, कारण चांगला कमबॅक केलाय मितेशने आणि अशोकने. पुन्हा एकदा आतापर्यंत 3 चेंडू हाताळून झालेत. 4था चेंडू घेऊन सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र इनफिल्डच्या आत अडवला जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 40 धावा. 2 चेंडू राहिलेले आहेत. यानंतर आम्ही टॉस करून घेणार आहोत. तर जय बजरंग कारोली संघाने तयारीत राहायचं आणि साई स्पोर्ट खारबाव या संघाने देखील तयारीत राहायचंय. कमालीची गोलंदाजी अशोकची. मी म्हणेन स्लॉग ओव्हरचं षटक खूप कमी गोलंदाज स्वीकारतात, कारण एक टार्गेट असते की तुम्हाला आपल्या संघासाठी चांगलं प्रदर्शन करायचं आहे. आणि अशोक मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळणी करतोय, खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन करतोय आणि जखरून ठेवलंय अमित स्पोर्ट्स सावंत या संघाला. पण आता मात्र किती वेळ जखरून ठेवेल ते पाहायचंय. मात्र तिकडे झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक येतोय, झेल स्वीकारतोय आणि परत पाठवतोय फलंदाजाला. अशा रीतीने षटक संपते 5वं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 40 आणि आव्हान असेल द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला 41 धावांचं 30 चेंडूमध्ये. तुम्हाला आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये मधून टॉस बॉक्स मध्ये घेऊन जातोय, जिकडे नाणेफेकीचा कॉल करतील मिस्टर संदेश पाटील सर. Askin upire godara, mada kela tuzun bera. 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 Askinच्या वाट्यावर हाय हिंगला, असकिनचे बापाचा हाय बंगला. असकिनच्या वाट्यावर हाय हिंगला, असकिनचे बापाचा हाय बंगला. जय बजरंग कारोली आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट खारबाव दोन्ही टीम कॅप्टन्स, कारण की चिरंजीव नाईक टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करून घेणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिली आणि शेवटची जोडी आहे. तर प्रणय येतोय कॅप्टन साई स्पोर्ट खारबाव संघाचा. तर जय बजरंग कारोली संघाचा कर्णधार
आपण देखील लगेच यायचं आहे. एक चांगला सामना पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांना, कारण की या सामन्यासाठी आतुरतेने भरपूर प्रेक्षक वर्ग इथे जमलेला आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चिरंजीव नाईक यांच्या शुभ हस्ते हा टॉस आम्ही करून घेणार आहोत या मॅचचा. चला कॅप्टन, कारोली संघ टीम कॅप्टन लगेच यायचं आहे आपण. मनीष पाटील सर, तोपर्यंत टार्गेट सांगायचं आपण पुन्हा एकदा. आणि 5 षटकामध्ये 41 धावांचं लक्ष दिलं गेलंय. 30 चेंडूमध्ये 41 धावा पूर्ण कराव्या लागतील द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला. वेलकम पप्या खारीक टीम कॅप्टन जय बजरंग कारेवली. दोन्ही नवीन संघ आहेत. एका बाजूला निलेश जोशी आहे पप्या खारीक अँड प्रणय, आणि दुसऱ्या बाजूला ज्या गावामध्ये इतिहास रचला गेला आहे निलेश जोशी यांच्या माध्यमातून, जय गावदे क्रीडा मंडळ वडूनगर मानपाडा. तर हा टॉस मी चिरंजीव नाईक यांच्या शुभ हस्ते करण्याची मी विनंती करतोय. चला लगेच द ग्रेट मराठा संघाने आपले फलंदाज पाठवून द्या आणि विनंती करतो सावंत संघाने आपल्या क्षेत्राशी सजवून घ्या. प्लीज 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 क्षेत्रांशी सजवून घ्या, लगेच घाई करा. निलेश जोशी आलेला आहे. थँक्यू सो मच चिरंजीव नाईक. तर टॉस जय बजरंग कारोली संघाने जिंकलाय. पप्या, वातावरण देखील आजचा खूप गरम आहे, क्रिकेट देखील अतिशय चांगला इथं होत आहे. वडूनगर स्पर्धा म्हटल्यानंतर कारोली संघाचं काय लक्ष असतो? हो, नक्की मेहनत करतो आम्ही इथं खेळासाठी. तर टॉस जिंकले काय डिसिजन असेल? फिल्डिंग करणार. फिल्डिंग. साईस्पोर्ट खारबाव ग्रामीण क्रिकेटमध्ये असे भरपूर संघ आहेत ज्याच्यामध्ये साईस्पोर्ट खारबाव आणि जय बजरंग कारोली देखील नाव वरती येतो. तर साईस्पोर्ट खारबाव संघासमोर कोणत्या प्रकारची रणनीती असेल? साई स्पोर्ट कारभार चांगला संघ आणि आहे आणि आम्ही त्यांच्यासमोर चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न आहे. सुरुवात झाली क्रिकेटला, काय कारोली संघ पूर्ण तयारीमध्ये आहे या स्पर्धेमध्ये? हो नक्कीच, आणि माझ्या खेळाडूकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे. आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा. हे होते पप्या खारी का प्रणय पाटील. प्रणय जिंकलासा काढायचे नसा, फलंदाजीच केली असते. म्हणजे मनासारखं झालं, फलंदाजीच करायची. 5 षटकांचा सामना आहे, पॉवर प्लेचे षटक आहेत आणि आतुरतेने वाट पाहत असतात नेहमी वडूनगर कुंतीबाई चषक निलेश जोशी यांचा शो. कसं वाटलं ज्यावेळेस ग्राउंडमध्ये एंट्री केली आपण? खूप छान स्पर्धा असते यांची, कशाची या स्पर्धेमध्ये कमी नसते. तर काय रणनीती आहे या समोर? कारण की डावपेच आपल्या समोर माहीत आहे दोन्ही संघांना, कारण की कारोली संघ सिटी क्रिकेटमध्ये संपूर्ण खेळाडू त्यांचे देखील सर्व खेळाडू. काय रणनीती आहे या मॅचसाठी? नक्कीच 50+ जाण्याचा प्रयत्न असेल आणि त्यांच्यावर दबाव टाकू. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, टॉस झालेला आहे, मात्र आपण कॅप्टन सिग्नेचर घेतो. तर साईस्पोर्ट खारबाव संघाने वडूनगर याच्यावर आपला सिग्नेचर करायचं आहे आणि जय बजरंग कारोली संघाचं नाव आहे कॅप्टन सिग्नेचर. हे पहा आपण करताना प्रणय पाटील. त्यानंतर पप्या खारीक आपल्या संघाच्या नावावर आपण सिग्नेचर करणार आहोत जय बजरंग कारोली. मित्रांनो, ज्या सिग्नेचर आपण घेत आहोत तो टीम स्पिरिटसाठी आहे. कॅप्टननी संपूर्ण जिम्मेदारी घेतली आहे या मॅचची आणि कोणत्या प्रकारचा गालबोट लागू नये यासाठी ही सिग्नेचर घेतली जाते. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. सामना सुरू होतोय, दुसरा डाव सुरू होतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल हितेंद्र, नॉन स्ट्राईकला असेल तर म्हणजेच स्वप्नील. खोलवर टेपाचा चेंडू होता, उजव्या यष्टीचा हलकासा बाहेर ठेवला गेला. तर लाउडेस्ट अपील ऑफ दिस आफ्टरनून बट नॉट आउट. चांगला चेंडू हाताळला गेला होता गोलंदाज गोवर्धन कडून. आणि जसा हा डाव सुरू होईल एक सुंदर आवाज, एक गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मिस्टर संदेश पाटील सर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅच स्टार्ट होत आहे. गोवर्धन गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळाला गोवर्धन याच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक टाकतोय. षटकातील पुढचं चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर गेले, पंच वाईट देत आहे. त्या एक्स्ट्राच्या मदतीने खातं खुलतंय. गोवर्धन एक दांडगा अनुभव आहे गोवर्धन याच्या माध्यमातून. अशीच गोलंदाजी करावी लागेल. षटकातील पुढचे चेंडू सामना करते फलंदाज हितेंद्र. यावेळी आपण पाहतो चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. 1 बॉम्ब सीमा पार, चौकार पेश होतोय. पॉवरफुल टिपिकल हा चौकार पाहायला मिळतोय.
चौकाराने खाता खोलतं हितेंद्र, चांगली सुरुवात करून देते आपल्या संघासाठी. द ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ आपण पाहतो या खेळतोय ग्राउंडमध्ये. 41 धावांचा टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला आपण पाहतो चेस करताना पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा जमा झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. गोवर्धन पुन्हा एकदा खेळलंय आहे स्ट्रेट ड्राईव्ह. सतीश येतोय वेगाने, एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. संधीचं सोनं करता आलं नाहीये गोवर्धन याला आणि 2 धावा हितेंद्र कंप्लीट करतोय. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळाली. तालमेल दोन्हीमध्ये कॉल महत्वाचा असतो. ज्यावेळेस दुसरं धाव घेण्यासाठी प्रयत्न करायचा असतो त्यावेळेस तोच प्रयत्न इथं पाहायला मिळतो आणि 2 धावा कंप्लीट होत्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 धावा धावफलकावर होत्या. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोवर्धन गोलंदाजी करतोय. गोवर्धन याला विकेट घ्यावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट जर आले तर थोडासा दबाव वाढेल जुचंद्र संघावर. यावेळेस पुन्हा एकदा पुलटा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. मिती 4 धावा. फलंदाज हितेंद्र. चौकार पेश होतोय. कुठेतरी डीजे मॅन आमचे बिझी आहेत तो कोणत्या कामामध्ये. दुपारच्या लंच नंतर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. धावसंख्या झाली 11 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते जुचंद्र संघाची. 41 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये एक अप्रतिम चांगली सुरुवात पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज गोवर्धन, सामना करते फलंदाज हितेंद्र. पुन्हा एकदा खेळून काढलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक खूप दुरून जातोय. अडवण्याचा प्रयत्न देखील झाला होता मात्र चेंडू सीमेच्या बाहेर फरार होतोय. मिती 4 धावा. फलंदाज हितेंद्र या फलंदाजाला. वास्किन उभी रे गोदारा, जीव माझा केला तुझून बेरा. वास्किन उभी रे गोदारा. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 15 धावा झाली धावफलकावर. व्यासपीठावर महेश भोला चर्चा करतायत निलेश जोशी यांच्याशी. प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी घेऊन येत आहेत ग्राउंडमध्ये. यावर्षी पुन्हा एकदा आपण पाहतो या घेऊन काढले चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तिथे गलीमध्ये. फक्त एकच धाव मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय दमदार सुरुवात पाहायला मिळाली मनीष पाटील. कारण की धावा झाले धावफलकावर 16 धावा. हे पॉवर प्लेचं जे बंधन असते ते कोणासाठी असते, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाला अडवण्यासाठी तितकंसं क्षेत्ररक्षण लावण्यात येते. पण जेव्हा फलंदाज चांगल्या अनुभवाचा असला तर ते इनफिल्ड भेदून तो चौकार कलेक्ट करू शकतो आणि ते चौकार पाहायला मिळाले. चौकाराचा विचार केला तर 3 चौकार म्हणजे पॉवर प्लेचा परिपूर्ण वापर द ग्रेट मराठा संघाने घेतलाय. अगदी बरोबर. सकाळपासून काय बघितलं आपण, सकाळपासून बघितलं जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा मनोज ज्याने पॉवर प्ले मध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी केली. त्यानंतर करिश मात्रे यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली. मात्र थोडंसं निराश कारण आपण बघितलं दापोडे संघाला, कारण की दिनेश बाद झाला त्यानंतर दुसरा विकेट लगेच त्याच्या मागे डगाडमध्ये गेला. तर मात्र आज हर्षद चौधरीने अतिशय चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. आज प्रत्येक संघातून एक खेळाडू लिडिंग रोल करतोय. कुठला तरी एक खेळाडू आपल्या संघासाठी विजय सुनिश्चित करतोय हे पाहायला मिळाले. अगदी बरोबर. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. गोवर्धन याच्या षटकामध्ये 16 धावांची आपण बघितली लुटमार करताना हितेंद्र या फलंदाजाला. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये सतीश सर्वात आता मात्र एक युवा स्टार आहे आणि पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावा देखील खूप कमी आहेत. 41 धावांचा टार्गेट आहे मनीष पाटील सर. आणि त्याचबरोबर आपण विचार करतो तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा म्हणजे मॅच खुले केले आहेत इथे जुचंद्र संघाने. नाही, अजूनही गोलंदाजीमध्ये जर चांगला क्लास असला तर अजूनही द ग्रेट मराठा संघाला अडवलं जाऊ शकेल. आता मात्र सर्वात महत्त्वाचं काय, सावंत संघाने पुढील 2 षटकाही इकॉनॉमिकल हाताळली पाहिजे. अगदी बरोबर. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट घेणं खूप गरजेचं आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, सरळ ब्लेडनी धावा येत आहेत. इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये प्रयत्नाला यश मिळालं नव्हतं. मात्र एक धाव जी आहे ती बाईची धाव मिळेल, एक्स्ट्राच्या खात्यामध्ये जमा होईल. जेव्हा आपल्या सरळ बॅटनं धावा निघतात सर त्यावेळेस आपण सरळ केलं तर खूप चांगलं वाटतं. मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला तो मात्र हितेंद्र याचा टार्गेट असं काहीतरी म्हटलं जातं ना, नखाने खर्चुटून जर कुठली गोष्ट सिद्ध होत असेल तर तलवारीची काय आवश्यकता आहे. यस, अगदी बरोबर, 100% ट्रू. तर धावसंख्या झाली 17 धावा. इथे विकेट घेण्याचा खूप मोठा प्रयत्न करेल सतीश, कारण की संघ जो आहे अडचणीमध्ये आला आहे. कुठेतरी टार्गेट पासून थोडंसं दूर आलाय जुचंद्र संघ.
ग्रेट मराठा जुचंद्र हा आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त हा संघ वसई परिसरातील जी माहिती मिळाली आम्हाला मनीष पाटील सरांकडून की हा संघ एक चांगला ऑर्गनाइज देखील आहे. क्या बात आहे. म्हणजे ही स्पर्धा त्यांना देखील आवडली असेलच. सतीश यावेळेस हलकासा लेग ब्रेक पाहायला मिळाला गतीमागे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुड बॉलिंग. अशीच गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्यावं लागतील. जर तुम्हाला वसई परिसरातील संघाला पराभूत करायचं असेल तर तुम्हाला भिवंडीची जादू ही गोलंदाजी दाखवावंच लागेल. त्यासाठी खूप मेहनत देखील घ्यावं लागेल. पॉवर प्लेचा हा दुसरा षटक सुरू आहे. सतीश वागचुरे गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस वेगवान चेंडू अपील केली होती मात्र बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर सूर्यकांतजी मोरे यांचा लेग बायचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत होत्या. धाव संख्या झाली आमच्या ऑफिशियल स्कोर राजा दिबेकर सांगत आहेत की 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. असं वाटत नाहीये की विकेट घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र फलंदाज प्रत्येक चेंडू मागे धाव काढण्याचा प्रयत्न करत आहे. व्यासपीठावर आमचे सर्व पाहुणे उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सतीश पुन्हा एकदा या षटकात पुढचा चेंडू टाकतोय. यावेळेस बॅटच्या बरोबर मधोमध घेतला आहे. चेंडू सीमेच्या बाहेर लँड होतोय. पंच सूर्यकांत मोरे इशारा करता षटकार. हेच तर प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात की कधी चौकार षटकार येतील आणि तो षटकार हितेंद्रच्या बॅट मधून आलाय. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 24 धावा. आमच्या परिसरामध्ये मालिकावीरांचा बादशाह म्हणून हितेंद्र पाटील ओळखलं जाते. क्या खूप सारे बात आहे, मालिकावीर क्या त्यांना बात मिळाले. आहे. मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मध्ये. मनीष पाटील सर माहिती मिळवत आहेत की हा जो फलंदाज आहे तो मालिकावीर म्हणून प्रसिद्ध आहे आमच्या परिसरामध्ये. मात्र इथं आहे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतो हितेंद्रच्या बॅट मधून. व्हॉट अ शॉट. थँक्यू डीजे. वेलकम. गिरीश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही स्पोर्ट सावंदे संघाचे करता धरता आपलं हार्दिक स्वागत आहे. गिरीश पाटील सोबतच देवेन पाटील, शंकर पाटील आमचे मित्र. इथे मात्र आपण पाहतोय हॅट्रिक वर आहे. हितेंद्र हॅट्रिक कंप्लीट करेल का या चेंडूवर. यावेळेस खोल्या टप्प्याचा चेंडू सह खेळलेला आहे. लॉंग लॉंगच्या मधोमध चेंडू जात आहे. एकदा कंप्लीट होते. षटक कंप्लीट. 2 पॉवर प्लेचे षटक कंप्लीट झाले. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 31 धावा. म्हणजे इथून फक्त 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. येणारे 18 चेंडू आणि 10 धावा आणि 10 विकेट सुरक्षित डगआउट मध्ये आहेत. टीम मीटिंग टीम चर्चा थोडीशी कमी करा कारण की यानंतर बिग मॅच एक चांगली लढत पाहायला मिळेल. यानंतर खरबाव अगेन्स्ट आपण कारोली संघाला पाहणार आहोत. गोलंदाजीमध्ये आपण पाहतो विश्व येत आहे. विश्व आता मात्र खूप लेट गोलंदाजी करण्यासाठी होते. जर पॉवर प्लेचं षटक विश्वाच्या हातामध्ये असतं तर काहीतरी चित्र वेगळं असतं या मॅच मध्ये. आता क्रिकेट आहे. बघितलं आपण गोवर्धन चालला नाही पहिल्या षटकामध्ये. सतीश याच्या अगेन्स्ट देखील 2 षटकार हितेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आता विशू या धाव वाचवण्यासाठी गोलंदाजीचा अटॅक करेल. समोर खेळण्यासाठी देखील फलंदाज हितेंद्रचा आहे. डावखुरी आताचा एक जबरदस्त फलंदाज. थोडस वेल कमी खर्च करा प्लीज सावंदे संघ. साई स्पोर्ट खारबाव आणि जय बजरंग कारोली बिग मॅच बिग लढत पाहायला मिळेल. आज दिवसभर मध्ये आपण बघितलं कारोली 40+ संघाने देखील 2 सामने जिंकलेले आहेत. इथे चेंडू हवेमध्ये होईल का झेल. यस हितेंद्र हा फलंदाज बाद होतोय. मात्र चांगली इनिंग आपल्या संघासाठी. कारले डोंगरी एकवीर माऊली करतो नमन तुझे पाऊली. कारले डोंगरी एकवीर माऊली करतो नमन तुझे. थँक्यू डीजे. खारबाव आणि कारोली संघाचे 12 मॅन आपण अगोदर पाठवून द्या कारण की
प्रिन्स मोइस यांनी देखील इंटरनॅशनल लुक दिला आहे स्कोरबोर्डला. प्रत्येक खेळाचं रन, प्रत्येक गोलंदाजी जे विकेट्स ते दाखवले जात आहेत प्रत्येक मॅच नंतर. तर दोन्ही 12 मॅन आपण लगेच या आणि आपली संपूर्ण नावं जी आहेत खेळाडूंची प्लेइंगमध्ये आपण द्यायची आहे. 11 प्लेन आपण लगेच पाठवून द्यायची आहे, नावांची लिस्ट पाठवून द्यायची आहे. मित्रांनो धावा झाले धाव पलकावर 31 धावा आणि पहिल्या चेंडू विशू याने विकेट हितेंद्रचं घेतलंय. नवीन फलंदाज लगेच केवलला येतोय. आता समोर खेळण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे स्वप्नील, त्याला आतापर्यंत यश मिळालं नाहीये. विशू यावेळेस खेळून काढलाय, ऑन साईडला चेंडू येतोय, एक धाव कंप्लीट होईल. डीप मध्ये मिड विकेट मध्ये आपण पाहतोय चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळाला. एका धावाने संघाची धाव संख्या झाली आहे ती 32 धावा धावपळकर होत आहे. 9 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 9 धावा. विशू रटम ओर्ध विकेट. यावेळेस जोरदार अपील केली जात आहे. रनची देखील संधी होती मात्र वस्त्याची आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जात आहे. कालचा दिवस या स्पर्धेचं थोडंसं वेस्टेड गेला कारण की पावसाने थोडंसं निराश केला या स्पर्धेला. मात्र दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकदा पिकअप पकडलाय या स्पर्धेला. यावेळेस अतिशय सुरेख पायानं येणाऱ्या चेंडूला आपण बघितलं हलक्या हाताने फक्त ट्राय केला. आपण पाहतो एक धाव कंप्लीट होत आहे. सिंगलच्या मदतीने देखील हा सामना जिंकू शकतो तो म्हणजे जीवचंद्र संघ. ज्या प्रकारच्या धावा पाहिजेत कारण धाव फलकावर 34 धावा झालेत. सात धावांची गरज आहे. करेल का केवल फिनिश हा सामना की काही प्रयत्न करावे लागतील अजून पुढच्या षटकामध्ये. विशू चांगली गोलंदाजी करतोय. फक्त 3 धावा द्या 4 चेंडूमध्ये एक विकेट देखील घेतले. षटकातील पुढील चेंडू स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हवं तसं बॅटवर येत नाहीये. जर स्विच हिट खेळायचा असेल, रिव्हर्स शॉट खेळायचा असेल तर चेंडूवरची नजर, फुटवर्क, बॅलन्स झाला पाहिजे. मात्र इथं तसं पाहायला मिळत नाही. लेग बायची आपल्या धाव कंप्लीट करताना फलंदाज केवलल्या. धाव संख्या झाली आहे धाव पलकावर 35 धावा. 6 धावांची गरज आहे आणि शेवटचा चेंडू या षटकातील होईल का सामना फिनिश की पुढच्या षटकापर्यंत जावं लागेल ते म्हणजेच जुतंद्र संघाला. फिनिश करण्याचा तर प्रयत्न केला होता मात्र हवं तसं बॅटवर आलेलं नाहीये चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. धाव संख्या झाली आहे धाव पलकावर 35 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. वाचवण्यासाठी भरपूर काही आहे तर विकेट घेणं खूप गरजेचं आहे. काय म्हणणार ज्या प्रकारे ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये मनीष पाटील. मला असं वाटतं विकेट घेण्यापेक्षा डॉट चेंडू हाताळणं सर्वात जास्त गरजेचं असणार आहे. कारण आता मात्र तुम्हाला या संकटामधून निर्धाव चेंडूच बाहेर काढू शकतील. एक इकॉनॉमिकल षटक ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त डॉट येतील हे खूप महत्त्वपूर्ण आहे. अगदी बरोबर. डॉट चेंडू विकेट खूप इम्पॉर्टंट झालंय ते म्हणजे सावंदे संघाला. सावंदे संघाचं क्रिकेट मला अजूनही आठवतंय जो काल्हेरच्या ग्राउंडवर झाला होता. एक जबरदस्त क्रिकेट प्लॅटफॉर्म त्यांच्यामध्ये आपण बघितलं. चांगले चांगले खेळाडू आहेत पण मात्र आज फलंदाजीने थोडंसं निराश केला आणि आज व्यासपीठावर आपण गिरीश पाटील यांना पाहतोय की ते देखील खुश नाही आहेत आपल्या संघाला पाहून. कारण की आज बॅटिंग कुठेतरी कमी पडली सावंदे संघाची. तर त्याचं कारण ग्रेट मराठा जुचंद्र संघ जो आहे तो अतिशय चांगला क्रिकेट खेळत आहे या स्पर्धेमध्ये. पाहूया सतीश पुन्हा एकदा येतो गोलंदाजीसाठी. सतीशच्या षटकामध्ये आमचे गुणलेखक राजा सांगत आहेत की 15 धावा गेल्या होत्या. विश्वास पुन्हा एकदा स्वतः कर्णधार आहे. कोणत्या प्रकारे 6 धावा वाचवत आहेत सावंदे संघ. इथे फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता. जर असा प्रयत्न शेवटपर्यंत चालू राहिला तर सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. सिंगल डबलने देखील सामना कंप्लीट करू शकता आपण. ही क्षमता पाहिजे फलंदाजामध्ये. बघितलं त्याच्यासाठी 2 चेंडू वेस्टेड गेलेले आहेत ते म्हणजे जुचंद्र संघाचे. प्रणय पाटील साई स्पोर्ट खारबार संघाचे कॅप्टन. आयोजकांना संपर्क साधायचा यावेळेस व्यवस्थितरित्या आला आहे. स्विच हिट आपण बघितला आणि जय बजरंग कारोली संघाचं पप्या खारीक आपण देखील ऑर्गनाइज कमिटीला संपर्क साधायचा. दोन्ही कॅप्टन चला प्लीज ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे.
2 धावांनी संघाची धाव संख्या झाली आहे धावफलकावर 37 धावा. फक्त 4 धावांची गरज आहे. चौकार की षटकार फिनिश करेल का ही मॅच की विकेट नंतर दुसरा फलंदाज येईल ग्राउंड मध्ये. सतीश षटकातील पुढचे चेंडू टाकतोय. 4 धावांची गरज आहे फक्त. यावेळी पाहतोय आपण खाली क्षेत्र अडवण्याचा प्रयत्न आणि अडवला देखील आहे चेंडूला आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. डीप मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे ग्रेट मराठा जुचंद्र. पाहूया कोणत्या प्रकारे हा सामना फिनिश होते. सतीश आउट करेल का या फलंदाजाला हा प्रश्न निर्माण होते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळेस अपील केली जाते जोरदार कारण की चेंडू जो लागला होता तो डोक्यावरती चेंडू लागला होता. एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आणि अपील तर सर्व 11च्या 11 खेळाडूंनी केली होती. सतीश या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करते, मग ते वाचवण्यासाठी फक्त 2 धावा राहिलेल्या आहेत. यावेळेस फिनिश केला आहे या मॅचला फलंदाज कैवल्य याने. खूप खूप अभिनंदन. ग्रेट मराठा जुचंद्र संघ विजय होते. खूप खूप अभिनंदन हितेंद्र, स्वप्नील आणि कैवल्य. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आम्ही आपण स्पोर्ट सावंदे आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हडलक गिरीश पाटील. चला आपण आदरणीय सन्मान्य गिरीश पाटील यांचा शुभ सन्मान करूया कारण ते आवर्जून उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी. त्याचा मी शुभ सन्मान करणार आहोत. सामते गावचे आदरणीय सन्मान्य श्रीयुत सामिंद्रा गावचे माफ करा सामिंद्रा गावचे आदरणीय सन्मान्य श्रीयुत गिरीश पाटीलजी यांनी आपली बहुमूल्य अशी उपस्थिती या आमच्या स्पर्धेला दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. भविष्यातील वाटचालीसाठी साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. मॅन ऑफ द मॅच हा सामना लो स्कोरिंगचा सामना होता. 41 धावांचं लक्ष्य होता. तर मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. दोघांचा विचार केला होता हितेंद्र आणि कैवल्याचा, मात्र ठरला आहे कैवल्य पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. 3